मराठा समाजाची महारॅली जी शांतता रॅली आहे ती लातूरमध्ये येऊन पोहोचलेली आहे। हिंगोली, परभणी, नांदेड नंतर आज लातूरमध्ये जरांगे पाटील आलेले आहेत। ही शांतता महारॅली आपण बघू शकता की मोठ्या संख्येने मराठा समाज या महारॅलीमध्ये एकवटला आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, मोठी रॅली निघले, मोठा प्रतिसाद आहे, काय सांगाल? नाही, आता मराठा समाजाचा हा न्यायासाठीचा आक्रोश आहे। प्रत्येक मराठ्यांना वाटतं की आपण खूप भोगलं, आमच्या वयोवृद्ध आजी आजोबांना वाटतं आम्ही खूप भोगलं, आता आपल्या लेकराच्या वाट्याला अन्याय नाही आला पाहिजे, आपल्या लेकरांना नाही भोगलं पाहिजे। म्हणून मराठा समाज सगळे कामं सोडून रस्त्यावरती आरक्षण असून ते मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळचं ऐकून आणि छगन भुजबळला फडणवीस साहेबांनी साथ दिल्यामुळं आज मराठ्यावर अन्याय व्हायला लागला, ते रस्त्यावर यायला लागले। आम्हाला तर काहीच नाही, आमचं तर हक्काचं आरक्षण आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले। आमचा आणि त्यांचा व्यवसाय एकच, रोटीबिटी व्यवहारही होतो। आम्ही मराठी पण आहेत, नात्या गोत्यातून पण आहेत आणि व्यवसायातून पण आहेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही। म्हणजे आमच्या लेकराचं तुम्ही वाटोळं करायला निघालात काय? मराठा समाज आता अन्याय सहन करू शकत नाही आरक्षण घेतल्याशिवाय। देवेंद्र फडणवीस साहेब खुनशीपणा करतात, काय नेमका खुनशीपणा करतात? तर तुम्ही भाषणामध्ये असं बोलले, केसेस मागं घेतो, घ्यायच्या नाही, नुसतं घेतो म्हणायचं। SIT बी मागं घेतली म्हणायचं, घ्यायची नाही, ती तशीच ठेवायची। हे संपल्याच्या नंतर, निवडणूक संपल्याच्या नंतर खोटा अहवाल बनवायचा, पुन्हा निवडणूक संपल्यावर मला जेलमध्ये टाकायचं। तोपर्यंत धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, छगन भुजबळला पुढं घालायचं आणि छगन भुजबळच्या माध्यमातून काही नेत्यांना आश्वासन द्यायचं, आम्ही तुम्हाला आमदारक्या देतो। धनगर बांधवाला पुढं घातलं, आता गोरगरीब धनगरांच्या गोरगरीब मराठ्यात दंगली लावायचं छगन भुजबळ काम करणार। गोरगरीब मराठे, गोरगरीब ओबीसीवर केसेस होणार आणि तो फक्त मजा बघणार। मग तो राजकारणी आंदोलन एकाने करायचं, आमदारक्या दुसऱ्याला द्यायचं, ही त्याचा धंदा आहे पहिल्यापासूनचा आणि त्याला पूर्ण बळ खुनशीपणानं फडणवीस साहेब देते। मराठवाड्यातले 4 जिल्हे झाले आहेत, अजून जिल्हे बाकी आहेत, त्या ठिकाणी रॅली घेणार आहात, मोठा प्रतिसाद आहे। परंतु 2 ते 3 रॅल्या झाल्यानंतर मोठा बॉम्ब फुटणार, नेमकं काय असणार आहे ते? जाऊन बघतो जरांगे पाटील जनतेशी संवाद साधतात, हातवारे करून या ठिकाणी बोलायचं जो लातूरचा आहे त्याच्या पुढे जरांगे पाटील यांची रॅली निघली आहे आणि ही रॅली ज्या ठिकाणी पोहोचणार आहे त्या दरम्यान मोठा मराठा समाज एकवटलेला आपण या ठिकाणी बघू शकतो। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसीच्या कोट्यातून, ही मूळ मागणी घेऊन जरांगे पाटील गेले 10 महिन्यापासून लढा देत आहेत। या लढ्याला किती यश आहे आपल्याला काही अवधीमध्ये किंवा काही दिवसात किंवा महिन्यात कळेल। दादा, मला सांगा, रॅल्यांना मोठा प्रतिसाद आहे, परंतु पुढच्या टप्प्यातल्या ज्या 2-3 रॅल्या होत्या त्यानंतर कोणता बॉम्बस्फोट होणार आहे? काय असतं की एक दिशा ठरवायला लागते। समाज एवढा मोठा आहे, समाजाच्यावर अन्याय होतोय, तुम्ही जाणून बुजून अन्याय करायला लागले सरकार असून सुद्धा। तुम्ही ओबीसीचे नेते एकत्र करून आमच्या अंगावर घालायला लागलात। मराठे काही एवढे येडे आहेत का? आणि आमचा हक्काचं असून कशामुळं पण तुम्हाला आत्ता मिळालंय, आत्ता 90ला 67ला, अरे बाबा आम्ही 150-200 वर्षापासून आहेत, आमच्या पुरा आयुष्याचं वाटलं झालंय, आमच्या लेकरं मरायला लागलेत आणि मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढतोय। आणि मी जर समाजाचा मुलगा म्हणून लढत असलो, माझी एवढी हालत बेकार आहे की मला चालता सुद्धा येत नाही, तरी मी समाजासाठी जीव माझा तळ हातावर घेऊन मरायला सुद्धा भेट नाही। आणि हे मला विरोध करण्यासाठी मोठी टीम फडणवीस साहेब तयार करायला लागले। मतदानाच्या नावाखाली गोरगरीब ओबीसीचं ते वाटोळं करायला लागले फडणवीस साहेब आणि मराठ्यांचंही गोरगरिबांचा वाटोळं करायला लागले मतदानाच्या नावाखाली। अहो फडणवीस साहेब, तुम्हाला फक्त निवडून यायचंय, तुम्हाला सत्ता भोगायची, तुम्ही मराठ्यात ओबीसीत कलह लावता, दंगले लावता, तुम्हाला सत्ता मिळेल, पण तुम्ही एवढे उतावळे का झालात की मराठ्यांचे गोरगरिबाचे लोक आणि गोरगरीब ओबीसीचे लोक मारायला तुम्ही निघालात? एवढे उताळे सत्तेसाठी? अरे त्या खुर्च्या जाळ्या थू तुमच्या त्या सत्तेवर आणि खुर्चीवर, असलं तुमचं नियत पाहिजे। आता तुम्ही वादं लावायला लागले, त्या छगन भुजबळला पाठबळ द्यायला लागले, त्याला मंत्रिपद देऊन तो गैरवापर करायला लागलाय। आता बीडमधले सुद्धा मला माहिती मिळाली मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून की आमचे परवानगी नाकारले। झाला ना फडणवीस साहेब अन्याय सुरू आमच्यावर, नाशिकच्या मराठ्यावर होतोय तसा आता बीडचा पालकमंत्री मराठ्यावर अन्याय करायला लागला का? शांततेत रॅल्या नाही काढायच्या मराठ्याने, शांततेत मागणी नाही करायची? की कोणते तुमच्या सरकारचे मंत्री आहेत? काय चालवायला लागले तुमचे सरकारचे मंत्री मराठ्याला संपवायला? अरे भाऊ, 1000 पिढ्या जरी गेल्या ना, मराठा कोणाच्या बापाला संपत नसतो। मराठ्याने घर सोडलंय,
आरक्षण असून ते रस्त्यावर यायला लागलेत आणि आमच्या पोरावर अन्याय करायला लागलेत. छगन भुजबळने फडणवीस साहेबांनीच सांगितलं असं असे आम्हाला शंका आहे छगन भुजबळला की मराठ्यांच्या नोंदी रद्द करायची मागणी तू कर, म्हणून तो करायला लागला. म्हणजे आमच्या नोंदी असून आमच्या हक्काच्या प्रॉपर्टी असून तुम्ही हडप करणार आणि मराठा घरी झोपणार. तुम्ही काय पागल समजता आम्हाला? अरे एकटेच 50-55% पाठ पुरू सगळ्याची पाठ, सगळ्याची पाठ पुरून मराठा किंग होणार का नाही होणार? का नाही होणार? अन्याय का सहन करणार? आमचं हक्काचं आरक्षण असून नोंदी रद्द करा म्हणता. आमचे लेकरं मोठे व्हावे तर आम्हाला नाही वाटत का? तुमच्या नेत्यानं तुमच्या जातीला दिलं तेव्हा तुम्हाला गोड लागलं, तेव्हा नाही जातीवाद. तुमचा नेता कोणाला पाडितो तेव्हा तुम्हाला गोड लागत, तेव्हा गुदगुल्या होत्यात. आणि आज माझा मराठा समाज एक आला आरक्षण मागायला आणि आरक्षण मागतोय तर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणायला लागले. वारे न्याय, वारे फडणवीस साहेबांचं सरकार. येडेत का मराठे? म्हणून मराठे स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या नातवाला, स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून ताकदीनं रस्त्यावर उतरला. आता ताकदीनं नाही थांबत मराठा घरी. तरी माझा 50% मराठा समाज पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला. तुम्ही पुढची मजा बघा. ज्यावेळेस यांनी देऊ नका म्हणा तुम्ही आमच्या मागण्या पुरं, मग मराठा काय असतो तुम्हाला कळत. सगळ्या सोयऱ्यांची मागणी असेल, हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, यासाठी आपण 13 तारखेपर्यंत मुदत सरकारला दिली होती. शंभूराज देसाई आपल्याला भेटायला आले होते, परंतु कुठपर्यंत आले ते? रात्री शंभूराजे देसाई साहेब म्हणले तर आमची टीम गेली, काही जाणार आहे, असं चालू आहे त्यांचं. आम्ही विश्वास ठेवला आहे. आता शंभूराजे देसाई साहेबांवरती ठेवला आहे, पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती ठेवला आहे, पुन्हा एकदा मराठा समाजानं फडणवीस साहेबांवरती ठेवला आहे. बघूयात देतात का. नसता आम्हाला न्यायासाठी तर झुंजावं लागणार आहे. मुंबईला जायची वेळ आली तरी आम्ही जात असतो आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसीतूनच मिळवून देत असतो, त्याशिवाय मी हटत नाही. नक्की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून देऊ. जरांगे पाटील या मतावर ठाम आहेत आणि आपण या ठिकाणी बघ ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं लातूर शहरामध्ये पुष्पहार घालून फुलांचा वर्षाव करून स्वागत. शेवटचा प्रश्न, एकीकडे शंभूराज देसाई तुमच्याशी संवाद साधतायत, दुसरीकडे पुढे करून ओबीसी आणि मराठामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. नेमकं सरकारचे धोरण काय आहे? सरकारचं धोरण फक्त दंगली लावणे, मारामाऱ्या लावणे, भांडणं लावणे आणि सत्ता हस्तगत करणे. गोरगरीब मराठ्यात भांडण लावणे आणि गोरगरीब ओबीसीत भांडणं लावणे, धनगर बांधवात भांडणं लावणे आणि स्वतःच साधीन. अहो फडणवीस साहेब, तुम्हीच म्हणला होतात की माझं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटला मी धनगर बांधवांना आरक्षण देईन. झाले फडणवीस साहेब 10 वर्ष त्याला. तुम्ही येड्यात नका काढू. आज काय भांडणं लावणार आहे तुम्ही? तुम्ही 10 लोक ओबीसीचे नेते सुधारितान, 10 मराठ्याचे सुधारितान, पण आमचे 90-95% गोरगरिबाचं काय? आम्हीच हुशार झालो, तुम्हाला नाही दंगली होऊ देत आम्ही. अहो धनगर बांधवांचं आमचा आरक्षणाचा काही संबंध नाही, तरी धनगर बांधवांचे काही नेते काही म्हणतोय मी विनाकारण भांडण विकत घ्यायला लागलेत त्या छगन भुजबळचं ऐकून. आणि आमचा छगन भुजबळ आणि आमचा तुमचा आहे का छगन भुजबळ? तुमचा आहे तर म्हणणं म्हणा त्याला एसटीतून धनगराला आरक्षण द्या, आहे ना तुमचा? उगाच स्वार्थासाठी काही बोलायचं आणि गोरगरीब धनगरात, गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून द्यायचे आणि स्वतःची तुंबडी भरून घ्यायची, स्वतःचे संसार मोठा करायचा आणि गोरगरिबांचं वाटलं करायचं. आम्हाला कळत नाही का? आम्हाला कळत नाही तुमचे काय डाव आहेत? हे बघा, आमच्या नादाला लागू नका. आमचं भांडण ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण घेणार आहेत आणि आमचं भांडण सरकारशी. मध्ये उघड लुडबुड करू नका, विनाकारण वातावरण दूषित करू नका. आणि गोरगरीब धनगर बांधव, गोरगरीब ओबीसी बांधव, गोरगरीब मराठा बांधवांना उगाच झुंजायला लावू नका आणि फुकट केसेस त्यांच्यावर करून त्यांना नका एरजऱ्या घालायला लावू. कुणी 7-12 सुद्धा घेऊन येत नाही नंतर. आम्ही आमचं गोरगरीब ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जीवन जगतोय, आम्हाला जगू द्या. आमच्या नादाला लागू नका. फडणवीस साहेब, तुम्ही यांना अंगावर घालायचं बंद करा. लोकांना कळतंय सगळं. आमचं आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाचा काय संबंध नाही, तरी पण ते आंदोलनं करतायत. याला काय म्हणते? छगन भुजबळ सोडायला येतो, याला काय म्हणते? उपोषण सोडायला याला काय म्हणते? जातीवाद नाही म्हणतं, काय म्हणते? आमच्या पुढं आणून बसवणं. फडणवीस साहेब, तुम्हाला हे शोभत नाही. तुम्हाला सत्तेच्या नादात, खुर्चीच्या नादात गोरगरिबांच्या, मराठ्यांच्या आणि ओबीसीचे मुडदे पाळायचं काम नका करू. हो, कायमचं संपितेल राजकारणातून तुम्हाला मराठी आणि ओबीसी कायमचे, आणि गोरगरीब मराठी आणि गोरगरीब ओबीसी सत्तेवर बसल. तुम्ही काय लोकांना हलक्यात घ्यायला शिकू नका. उपमुख्यमंत्री झालात मधले हुशार समजू नका स्वतःला. परंतु 13 तारीख आपल्याला दिलेली आहे. मराठा समाजाला सगळ्या समाजाची मागणी आहे
13 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना कळल 13 तारखेला आमचे काही टप्पे राहिले आणखी आता पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातच त्यांना हिसका कळाला की मराठी पहिल्यापेक्षा दुपटीने एकत्र आले. पहिल्यापेक्षा माझ्यावर षडयंत्र असतं सरकार, मला उघडं पाडायचं काम करतं ना. मला कोण आहे? मला कोणी नाही, समाजच माझा मायबाप आहे. माझं सगळं कुटुंबाहून उघडं नांगर फिरलेला आहे. मला समाजाशिवाय कोणी नाही. मी या समाजाचे लेकरं मोठं करायला बाहेर निघालोय. मला कसं समाज संपून देणार? मला कसं समाज उघडं पडून देणार आहे? कारण मला मायबाप म्हणून त्यांना मानलं. मला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, तरी मी समाजासाठी माझ्या जीवाचं बलिदान द्यायला सुद्धा तयार आहे. मी नाही हटत. माझा मायबाप समाज क्षेत्रीय मराठा आहे. हे कुणाला भेट नसतो आणि मला उघडा पडून देत नसतो. शेतातले सुद्धा गोरगरीब मराठी, कामगार मराठी शेतातले कामं बाजूला फेकून जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यात राहिल्यात त्या जिल्ह्यात लोक ताकदीने उपस्थित राहायला लागले. त्यांना मराठा बांधवांना माझी विनंती, मायबापा यांना आरक्षण असून जर हे रस्त्यावर उतरायची भाषा करत असले, हे काही राजकारणी मराठ्यानं आणि सामान्य शेतकरी मराठ्यानं घरी नाही थांबायचं. आपणही रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवायची आणि आपल्या लेकराला आरक्षणच मिळून द्यायचं. अजिबात भ्यायचं नाही, कोणाला खोट्या केसेस झाल्या तरी नाही भ्यायचं. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आरक्षण मराठ्यांना मिळून देणार असं ते आपलं मत या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.